हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इत्ता 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामधील बुद्धिमत्ता या विषयातील महत्त्वाचा घटक म्हणजे कागद दुमडून कापलेल्या कागदाची घडी उलगडणे या पद्धतीचे प्रश्न येतात. आता हे संपूर्ण प्रश्न आरशातील प्रतिबिंब व पाण्यातील प्रतिबिंब याच्याशी निगडीतच असतात व हे प्रश्न आपल्याला डोळ्यांनी सोडवता येणं महत्त्वाचं आहे. पहिला प्रश्न आपण घेतो आहोत. पहिला प्रश्न यामध्ये पहिल्यांदा उजवीकडून डावीकडे घडी घातली, नंतर खालून वर घडी घातली. आता या पद्धतीनं जर आपण पहिल्यांदा वरून खाली घडी उघडली म्हणजे त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब आहे, याचं पाण्यातलं प्रतिबिंब या ठिकाणी येईल. याच्यावरून कोणता पर्याय कट होईल? केवळ एवढंच पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 कट होईल, 3 कट होईल, 4 मध्ये देखील हा आकार कसा असायला हवा? सरळ असायला हवा. तो तिरका आहे म्हणून 4 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आता जर आपण हे सगळं उघडून पाहायचं नाही, या ठिकाणी कोपरा आहे, या ठिकाणचा कोपरा जाणार आहे, किंवा या ठिकाणी याचं उघडलं तर आरशातलं म्हणलं तर या ठिकाणी जाणार आहे. याच्यावर पर्याय तुम्ही कट पद्धत वापरली पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीद्वारे आपल्याला वेगाने प्रत्येक गोष्ट परफेक्ट का पर्याय चुकीचा आहे हे पटवून देत जर तुम्ही गेलो तर खूप चांगल्या पद्धतीनं या पद्धतीचे प्रश्न सोडवता येतात. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनला आहे. हा चॅनेल कवडे क्लासेस अकॅडमीचा तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे. त्यामुळे हा चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या इतर मित्रांना तो सांगा. या ठिकाणी आपल्याला काय मिळतं आहे, कशा पद्धतीनं मिळतं आहे, व्यवस्थित समजतं आहे का, कशा पद्धतीनं समजून दिलं जातं आहे. ओके, चला पुढील प्रश्न पाहूया. उजवीकडून डावीकडे घडी घातली, खालून वर घडी घातली. आता या ठिकाणी पहा डोळ्यांनी प्रश्न कसा सोडवतो. 3 आहेत टिपके, खाली काढले तर त्याचे काय होतील? अजून 3 टिपके वाढतील. म्हणजे हे काय आहे? पाण्यातलं प्रतिबिंब जर आपण गृहीत धरलं तर या ठिकाणी टिपके येणार आहेत या पद्धतीनं. हे 3 चे 6 होतील, 6 चे इकडं काढलं 12 होतील. मग पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये 12 आहेत. जे पर्याय कट पद्धत केली तरी तुमच्या लगेच लक्षात येईल की पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. या प्रश्नामध्ये 3 टिंब पाहिले, वरचे 3 खाली 3 होणार आहे आणि 3 चे 6 होतील, 6 चे 12 होतील. यानं पहिला आणि चौथा पर्याय कट होईल. आता या टिंबाच्या जागा पाहिल्या तरी आपल्याला लगेच पर्याय क्रमांक 2 कट होईल आणि पर्याय क्रमांक 3 येणार आहे. नाही उघडून पाहिलं तरी आपल्याला अडचण नाही की पहिल्यांदा आपण त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब केलं, आरशातलं प्रतिबिंब केलं तर हे टिपके या ठिकाणी येणार आहेत, त्याचं पाण्यातलं केलं या ठिकाणी येणार आहे. या पद्धतीनं रचना असायला हवी. हे डोळ्याने आपल्याला करता यायला हवं. ओके, तर हे प्रत्येक गोष्ट पर्याय कट पद्धत वापरा, गाळणी पद्धत वापरा, अगदी व्यवस्थित तुम्हाला समजणार आहे. ओके, कसा वाटतो व्हिडिओ त्याच्या कमेंट्स टाकत चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला खालून वर घडी घातली, कट केलेला आहे. म्हणजे जेव्हा हे उघडेल तेव्हा या ठिकाणी हा चौकोन पूर्ण होणार आहे. म्हणजे हे लक्षात घ्या. म्हणजे या चौकोनावरून आपल्याला पर्याय कट पद्धत वापरता येणार आहे. तो कोपऱ्यावरती उभा आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये तो बाजूवरती उभा आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 कट होईल. 1, 2, 3 मधले आहे. आता पुढे कट केलेला पहा आकार. पुढे कट केलेला आकार या बाजूला कट केलेलं आहे. याचं जर आपण आरशातलं उघडलं तर या बाजूला कट होणार आहे. याचं पाण्यामध्ये उघडलं तर या ठिकाणी या पद्धतीनं कट होणार आहे. मग या आकारावरनं पहा बरं कोणता पर्याय येईल. ही पहिल्या
3 नंबरचा तर पर्याय कट होणार आहे की आपल्याला ज्या पद्धतीनं आकार असायला हवा तो 3मध्ये नाही आहे. आता राहिला 1 आणि 2. फरक पहा, 1 आणि 2मध्ये फरक या बाजूच्या कोपऱ्यांवरती आहे. या ठिकाणी या पद्धतीचे कोपरा असायला हवा. पर्याय क्रमांक 1मध्ये वरती आडवी रेषा आहे, इथे कोपरा असायला हवा होता. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. मग हे डोळ्याने आपल्याला पाहता आलं पाहिजे, डोळ्याने समजलं पाहिजे आणि हे सरावाने आपल्याला शक्य होणार आहे आणि हे सरावाने करायचं आहे आपल्याला. तर या व्हिडिओ आपण जेव्हा चालू आहे या व्हिडिओमध्ये सराव तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. मी समजून देणं, पुढला प्रश्न दिलेला आहे, मी समजून देण्याच्या अगोदरमध्ये वेळ आहे, तेवढ्या वेळामध्ये तो तुम्ही व्हिडिओ पुन्हा पाहू शकता, त्याची उत्तरं वहीमध्ये नोंदवू शकता आणि मग आपलं बरोबर आलं का चुकलं का हे पालकांना सांगू शकता की मला इथं 15 प्रश्न होते, मला 30पैकी 30 पडले. म्हणजे ह्या पद्धतीनं मार्क आपण करू शकतो. चला पुढील प्रश्न. खालून वर घडी घातलेली आहे, उजवीकडून डावीकडे घडी घातलेली आहे, पुन्हा घडी घालून या ठिकाणी रेषा पाडलेल्या आहे. आता जेव्हा ही घडी उघडेल, आता पहा, जेव्हा ही घडी उघडेल तेव्हा काय होणार आहे, या घडी उघडल्यानंतर हा कापलेला आकार कुठे जाणार आहे पहा बरं. हे टोक या ठिकाणी जातं, या बाजूचं जे टोक आहे ते या ठिकाणी येतं, म्हणजे हा कापलेला आकार या ठिकाणी येणार आहे. इकडल्या बाजूचा कापलेला आकार तो वेगळ्या रंगाने दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. या बाजूला जुळतं, म्हणजे हा कापलेला आकार या ठिकाणी येणार आहे, म्हणजे या ठिकाणी जाणार आहेत आकार हे लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही बाजूला बाजूवरती पण आहेत, बाजूवरती जाणारे यावरती दोन्ही म्हणजे प्रत्येक बाजूवरती पुन्हा त्याचं आरशातलं केलं या ठिकाणी जाणार आहे. जी या ठिकाणी पाव भागामध्ये 2 खुणा आहेत, अर्ध्या भागामध्ये 4, म्हणजे खालच्या अर्ध्या भागामध्ये 8, म्हणजे एकूण 8 खुणा बाजूवरती असणारी आकृती पहा बरं कोणती आहे. त्याच्यावरनं तुम्हाला पर्याय कट करता येईल. 8 खुणा पाहिजेत बाजूवर. पहिल्या पर्यायामध्ये 8 खुणा आहेत का बाजूवर आहेत. 6च खुणा आहेत, म्हणजे इथं डबल 2 येत आहेत खुणा, इथे 1 खुणा आणि इथे 1 खुणा असं आली पाहिजे होती, म्हणून पर्याय क्रमांक 1 कट होईल. 2, 3, 4मध्ये आहेत, त्या खुणाच्या जागा समजून घ्या. किंवा आतला आकार होणारा पहा, आतला आकार पाहिला तुम्ही, पहा आतला आकार कशा पद्धतीनं होतोय. तो आतला आकार या ठिकाणी ही रेष होणार आहे, ही रेष या ठिकाणी होणार आहे, वरच्याचं खाली पाण्यातलं प्रतिबिंब, याचं आरशातलं प्रतिबिंब. आतमध्ये अशा पद्धतीनं चौकोन झाला पाहिजे. तो पर्याय क्रमांक 2मध्ये नाही आहे, 4मध्ये नाही आहे, उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. म्हणजे हे देखील बारकाईनं समजून घेतलं पाहिजे आपल्याला. हे अंतर आपल्याला किती अंतरावरती आहे हे आपल्याला बारकाईनं समजून घेतलं पाहिजे, की त्या मध्यभागी येतील, कडेला येतील कापलेल्या रेषा, कुठे येतील त्याच्या जागा, हे देखील बारकाईनं लक्षात घेतलं पाहिजे आपण. चला पुढील प्रश्न पहा, खाली स्क्रीनवर दिसतो आहे तो वरती मी घेतो, वरती प्रश्न तो उत्तर समजून पहा. या ठिकाणी त्रिकोणी आकाराचा आहे, खालून वर घडी घातली, उजव्या बाजूने घातली, डाव्या बाजूने घातली आणि एक टिपका. आता हा टिपका पहा, वरचा भाग उघडला तर हा टिपका खाली येणार आहे, उजव्या बाजूचा भाग उघडला या ठिकाणी येणार आहे, डाव्या बाजूचा उघडला या बाजूला येणार आहे. एका रेषेत येत नाही आहे हे लक्षात घ्या. पहिला पर्याय पहिल्या कट होईल, ते एका रेषेत आहे. आता इथं खालचा वरचा भाग खाली उघडल्यानंतर वरती इथे टिंब येईल का, या ठिकाणी जे टिंब दाखवलेलं आहे ते येणार आहे का टिंब, नाही येणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पण कट होईल. पर्याय क्रमांक 4मध्ये काय झालं, त्या मधल्या भागाचं वरती टिंब येऊ शकतं का, नाही येणार. त्यामुळे पर्याय 4 कट होईल. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे या पद्धतीनं आपण आकृती पूर्ण न करता, आकृती न काढता आपल्याला याचा सराव झाला पाहिजे आपल्याला. चला पुढील प्रश्न घ्या समजून. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे वेळ. आता पहिल्यांदा डावीकडून उजवीकडे घडी घातली, पुन्हा एकदा घडी घातली, म्हणजे एकूण घड्या किती होणार आहेत, 4 घड्या होणार आहेत हे समजून घ्या. 3 होणार आहेत का 4 होणार आहेत ते समजून घ्या.
आता यानंतरचा पहा, यानंतरचा टिपका आहे, गोल कापलेला आहे. पहिली गडी उघडली तुम्ही, निम्म्या भागापर्यंत येईल आणि या ठिकाणी हा गोल येईल, या ठिकाणी हा गोल येईल. पुन्हा उघडले म्हणजे 1 2 आहेत, 2चे 4 झाले. उघडले 4चे किती होणार आहेत? 8 होणार आहेत. मग पहा बरं कोणत्या आकृतीमध्ये आहेत? 8 पाहिजेत आपल्याला हे टिपके. कोणत्या आकृतीमध्ये 8 टिपके आहेत आणि कशा पद्धतीनं पाहिजे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. जे आडवे होणार आहे, मी घड्या उलगडत कशा पद्धतीनं गेलो त्यानुसार पर्याय कट पद्धत वापरली. 1 मध्ये आहे ते, पण ते जर बाजूला असते तर 1 मधले आलं असते, पण ते वरती आहेत त्यामुळे वरचे वरतीच राहणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा, तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे. सोडवा पुढील प्रश्न. पहा गोल आकार आहे, खालून वर घडी घातली, उजवीकडून डावीकडे घडी घातली, नंतर बाजूलाही कापलेला आहे परिघावरती आणि मध्येही कापलेले आहे. आता मध्ये कापलेल्या या आकारावरून पहा, पर्याय कट पद्धत वापरूया. मध्ये कापलेला आकार जो आहे त्याच्यावरून जर तुम्ही पर्याय कट केले तर या ठिकाणी आहे, याचा आरशामध्ये या ठिकाणी, याचं पाण्यामध्ये या ठिकाणी. पहा आकार, याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा. याच्यावरनं पर्याय कट होईल, 2 नंबरचा कट होईल, 3 नंबरचा कट होईल की त्याच्यामधले आकार वेगळे आहेत. ओके, आता या आकृतीचं जर आपण आरशातलं प्रतिबिंब काढलं तर या अशा पद्धतीनं होणार आहे. ओके, हा टिपका गोल आहे तो या ठिकाणी येणार आहे. पहा याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा. वरती कर्व आकार आहे, इथे कर्व आकार सर्वच पर्यायामध्ये आहे. ओके, आपण समजून घेऊ. आता या वरच्या याच्यामध्ये गोल आकार जाणार आहे का? पर्याय क्रमांक 3 मध्ये दाखवलेला इथं टिंब जाणार आहेत का? ते नाही जाणार, त्यामुळे 3 तर आपण कट केलेला आहे. आता राहिला 1 आणि 4 मध्ये फरक काय आहे? फरक शोधा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फरक काय आहे तर तो चौकोनाचा आकार. एवढा मोठा चौकोन होणार आहे का? नाही होणार, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. या डोळ्याने हा आकार चौकोनाचा पहा किती छोटा आहे आणि या ठिकाणची बाजू पहा, या ठिकाणची बाजू ही किती मोठी आहे. एवढी मोठी बाजू होणार आहे का? ती नाही होणार. या ठिकाणची बाजू पहा, ही बाजू, या बाजूवरून आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न बारकाईनं समजून घ्यायचा आहे. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित आपल्याला लक्षात आला पाहिजे. आता इथं पहा वर्तुळ आहे, वर्तुळ खालून तुम्हाला वरती घडी घातलेली आहे, उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे घडी घातलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 3 गोल पंच केलेले आहे. जेव्हा आकृती आरशातील काढू तेव्हा त्याचे 3चे 6 गोल होतील, नंतर त्याचे पुन्हा पाण्यातील काढू 6चे 12 गोल होतील आणि त्याच्या जागा बदलणार नाहीत. म्हणजे केवळ 12 गोल पाहिले तर याच्यावरून पाहिल्या कोणता पर्याय कट होईल पहा बरं. 12 गोल याची जागा पाहिली, जागा नंतर पाहू, अगोदर फक्त गोलावरनं पाहूया. 12 गोल आपल्याला पाहिजेत. 12 गोल कोणकोणत्या पर्यायामध्ये नाही आहेत तर पर्याय क्रमांक 3 मध्ये 12 गोल आहेत, परंतु ज्या पद्धतीनं हवे आहेत त्या पद्धतीने नाही आहेत. त्यामुळे पाहिल्या आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 3 कट करता येणार आहे. पर्याय क्रमांक 3 कट करू शकतो. आता या गोलांच्या जागा जर पाहिल्या तुम्ही तर कोणते गोल जवळ येतील. आता हे पहा, या ठिकाणी हा गोल जवळ येणार आहे, हा इथे एक गोल येणार आहे, या ठिकाणी एक गोल येणार आहे, हे 2 गोल. त्यानंतर या ठिकाणचे खाली या ठिकाणी येणार आहे पहा, या ठिकाणी
ठिकाणी येणारा गोल जो आहे तो खाली या ठिकाणी येणार आहे, या ठिकाणी येणार आहे. हे 4 गोल जवळजवळ असणार आहे. तर या बाजूला 4 गोल जवळजवळ असणार आहे. या ठिकाणी पहा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये हे सगळे एका रेषेत येणार आहेत. म्हणजे या ठिकाणी येणारे गोल पहा या पद्धतीनं आहेत, या ठिकाणी या पद्धतीनं येणार आहे, वरच्याचं खाली येणार आहे. जे वरती 4 म्हणजे एका रेषेमध्ये 4 असे एका रेषेमध्ये आले पाहिजेत. आता या पहिल्या पर्यायामध्ये काय झाले हो, आपल्याला 12 पाहिजेत, याच्यामध्ये आलेत किती, 14 आलेत. म्हणजे पहिला पर्याय कट होईल. आता राहिला 2 आणि 4 मध्ये काय फरक आहे समजून घ्या. 2 आणि 4 मधला या ठिकाणी एका रेषेत यायला पाहिजेत ना, हे वरचे एका रेषेत असे आले पाहिजेत. पण त्याचा आरशातलं आणि पाण्यातलं प्रतिबिंब आहे. आरशातलं प्रतिबिंब आहे म्हणून हे असे आडवे देखील एका रेषेत आले पाहिजे, उभे देखील एका रेषेत आले पाहिजे. 2 मध्ये आहेत का एका रेषेमध्ये, एका रेषेमध्ये उभे जे येणारे ते एका रेषेमध्ये आहेत का, नाही आहेत. त्यामुळे 2 पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. एवढं बारकाईने पण पाहावं लागतं. चला पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे, पहा. पुढील प्रश्न समजून घ्या, लक्षात येतो का पहा. वरून खाली गडी घातली आहे, उजवीकडून डावीकडे गडी घातली आहे, पुन्हा खालून वर गडी घातलेली आहे आणि तिथं तिरके 2 कापलेले. या रेषात फक्त बघायच्यात आपल्याला. जे वरचा भाग हा कोपरा उघडेल खाली तेव्हा या रेषा काय होणार आहेत, मोठ्या, डबल मोठ्या होणार आहेत. आता उघडला भाग उघडलेला आहे आपण. आता याचं उजवीकडे जेव्हा आपण उघडणार आहे तेव्हा या पद्धतीनं 2 रेषा येतील. याचं वरती उघडल्यानंतर जे अर्ध्या होत्या त्या पूर्ण रेषा झाल्या, 2च्या 4 झाल्या, आता 4च्या 8 रेषा होणार आहेत. त्याच्या जागा कुठे आहेत ते पहा. जे 8 रेषा आता या कोपऱ्यावरती नाही आहेत, बाजूवरती पण नाही आहेत, तर मध्ये आहे. त्या जागा पहा. इथं 1 नंबरमध्ये या बाजूला चिकटले, बाजूला चिकटायला गेलेत का त्या, नाही आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये मध्यभागी आहे गडीच्या, त्यामुळे या मध्यभागीचे येणार आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे, फक्त खाली आहे. हो, वरती घेतलेला आहे. याच्यामध्ये बारकाईनं पहा. खालून वर गडी घातली, उजव्या बाजूकडून डावीकडे गडी घातली आणि तिथं कटिंग केलेलं आहे. इथं अर्ध्या भागाचं कटिंग केलं तुम्हाला तरी कळतं, किंवा जरी कटिंग नाही केलं तरी हे डोळ्याने आपल्याला कळलं पाहिजे की काय होईल, किती भाग होईल. कटिंग केल्यानंतर तो कसा आकार दिसायला हवा. आता पहा या ठिकाणी जेव्हा याचं उघडेल तेव्हा या ठिकाणचा व्ही सारखा आकार या ठिकाणी येणार आहे. पण या ठिकाणी देखील व्ही सारखा आकार आहे, तो या ठिकाणी येणार आहे. म्हणजे तो अर्धा व्ही आणि इकडलं मिळून असा. वरच्या भागामध्ये मोजले तर तुम्हाला किती व्ही दिसत आहे, 3 व्ही दिसत आहे. आता खाली देखील 3 व्ही दिसणार आहेत, अधिक हे पूर्ण होणार आहे. म्हणजे किती व्ही झाले पाहिजेत पहा. हे समजून घेतलं तर आपल्याला लगेच लक्षात यायला लागतं. हे समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येतं या ठिकाणी काय होतं आहे, कशा पद्धतीनं होतं आहे. म्हणजे वरचा 1 या ठिकाणचा आहे तो 1, 2, 3 व्ही आणि खाली देखील 3 व्ही येणार आहे. खाली देखील 3 व्ही येणार आहे आणि हे 3 व्ही या ठिकाणी येतील, या ठिकाणी, आणि हे व्ही पूर्ण होतील. म्हणजे या ठिकाणचे म्हणजे किती झाले एकूण 3 आणि अर्धा म्हणजे 4 झाले. आणि मग खाली देखील 3 आणि अर्धा म्हणजे 4 होणार आहे. 4 आणि 4 8 पाहिजेत. मग पहा बरं कोणत्या आकारामध्ये 8 व्ही आहेत
आता याच्यामध्ये चारमध्ये तर खूपच जास्त आहे. पहिल्या 4 पूर्ण कट होईल. आता 3मध्ये तर आकार कापलेले तेवढे दाखवले जोडलेले, कापलेले आकार येणार नाहीत. त्यामुळे कापलेले आकार आपल्याला नको आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील कट होणार. आता व्हीचा आकार जेवढा खोल पाहिजे तेवढा पर्याय क्रमांक 1मध्ये नाही, आणि पर्याय क्रमांक 2मध्ये जेवढा व्ही खोल पाहिजे तेवढा खोल आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, मला याच्यावरती तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ, त्याच्या लाईक करा, शेअर करा, कमेंट्स टाकत चला, ज्यामुळे माझा उत्साह अजून वाढेल. चला पुढील प्रश्न पहा. आता या ठिकाणी डाव्या बाजूकडून घडी केलेली, डाव्या बाजूकडून घडी केल्यानंतर खालून वर घडी केलेली आहे आणि कोपऱ्यावरचा भाग कापलेला आहे. म्हणजे कोपऱ्यावरच्या भागातच फक्त तुम्हाला आरशातलं आणि पाण्यातलं प्रतिबिंब करायचं आहे. मग कोपऱ्यातल्या भागाचं पाहिलं तर त्याच्यावरून लगेच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता मध्ये काय घडी केलेली नाही आहे, त्यामुळं मध्ये काय कुठलाही चौकोन वगैरे येणार नाही. त्यामुळं पहिल्या तुम्ही 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर तिन्ही पर्याय तुम्ही कट करू शकता. 1 नंबर आतला चौकोन नको आहे आपल्याला, 2मध्ये आतला चौकोन नको, 4मध्ये आतला चौकोन नको, फक्त पर्याय क्रमांक 3मध्ये तो आकार आहे, या ठिकाणी आहे. याचं पाण्यातलं केलं तर खाली येईल, याचं आरशातलं केलं तर या पद्धतीने येणार आहे. म्हणजे याच्यावरून आपण पर्याय कट केले तरी आपण उत्तरापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. त्यामुळे या पद्धतीनंच आपल्याला उत्तर काढण्याची सवय लावायची आहे. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न, आता या ठिकाणी उजवीकडून डावीकडे घडी घातली आणि घडी घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी कापलेली आहे. नंतर खालून वर घडी घातली आणि नंतर 2 पाव वाट्या कापलेल्या आहेत. आता खालनं पहिल्यांदा आपण काय करू, की खालनं जो कापलेला आहे ना तो आकार आपण पहिल्यांदा दाखवूया. की या ठिकाणी वरनं खाली उघडलं तर या ठिकाणी आरसा अर्धा गोल होईल आणि हे अर्ध झाल्यानंतर आपल्याला ते फक्त वरनं खाली उघडलं, आपल्याला हे असं दिसायला लागणार. असं दिसायला लागल्यानंतर वरचा भाग आपल्याला ओपन होणार आहे. वरचा भाग पहा, हा भाग दिसायला लागणार आहे, वरचा भाग दिसायला लागणार आहे. म्हणजे आपल्याला पहिला आकार उघडला खाली ते आपल्याला आकृती अशी दिसते. आता जेव्हा उजवीकडे उघडणार आहे तर याचं आरशातलं प्रतिबिंब वरच्या अर्ध्या गोलाचं वरच्या भागामध्ये येणार आहे, खालच्या भागाचं या ठिकाणी, याचं या ठिकाणी आरशातलं येणार आहे, तर बाजूचं आहे ते या ठिकाणी येणार आहे. मग पहा बरं कोणता पर्याय येईल. पर्याय कट पद्धत वापरायची आपल्याला. आता या ठिकाणचा जो गोल आहे हा गोल पूर्ण आहे, पूर्ण गोल आहे का नाही, त्यामुळे दुसरा पर्याय कट होईल. गोलाची जागा मध्यभागी आहे, इथं मध्यभागी गोल अर्धा गोल पाहिजे होता, तो पहिल्या 1मध्ये नाही आहे. आता राहिला 3 आणि 4मध्ये. आता 3 आणि 4मध्ये पहा, ही वाटी जी आहे ती दुसऱ्या भागात कापली होती, मग ते खालच्या भागात जाणार आहे का, नाही जाणार. का नाही जाणार, तर तो चौथ्या भागात, तिसऱ्या भागात कापलेला नाही, तो या ठिकाणी दुसऱ्या भागात कापलेला आहे. तो जर तिसऱ्या भागात इथं कापला असता तर त्याचं खालनं घडी केल्यानंतर कापलेलं नाही आहे तो, त्यामुळे त्याचं खाली पाण्याचे प्रतिबिंब येणार नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे. पहा पुढील प्रश्न. त्याच्यामध्ये त्रिकोणी कागद आहे. पहिल्यांदा त्याची घडी घातली, घडी घातल्यानंतर तो कापलेला आहे. पहिल्यांदा लगेच त्याची घडी उघडा. जे तुम्हाला घडी उघडली तर 2 वरनं 1 केली तर या पद्धतीनं होईल.
ही वरती आपल्याला गोल पूर्ण पाहिजे, त्याच्यावरून लगेच तुम्हाला पर्याय कट पद्धत वापरता येईल. पर्याय क्रमांक 1मध्ये तो पूर्ण गोल आहे, 2मध्ये गोल आहे, 1मध्ये, 3मध्ये आणि 1 आणि 3मध्ये तर तो पूर्ण गोलच नाही आहे. त्यामुळे हे तर दोन्ही पर्याय लगेच कट होतील. आता पुन्हा एक गडी घातली आणि गडी घातल्यानंतर पुन्हा अर्धा गोल कापलेला आहे. हा जर गोल तुम्ही उघडला, ही जर आकृती उघडली तर या ठिकाणी गोल होणार आहे पूर्ण. याचं तुम्ही जर उघडलं, आरशातलं केलं तर या ठिकाणी असा गोल होणार आहे. तो कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2मध्ये आहे. म्हणजे या पद्धतीनं अगदी तुम्ही सहज सोप्या पद्धतीनं उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचू शकता आणि आपल्याला ही उत्तरं पटपट आपल्याला काढता येतात. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे, पहा. पुढील प्रश्नामध्ये त्रिकोणी कागद आहे, उजव्या बाजूने डावीकडे घडी घातलेली आहे, नंतर वरून खाली घडी घातलेली आहे. पहा, कटिंग केलेला त्याचा आकार पहा. आता ही आकृती पूर्ण करावी लागेल आपल्याला. थोडीशी अवघड आहे तुमच्या दृष्टीने, पण पाहिल्या मी याचे पर्याय 1, 3, 4 कट करून टाकू शकतो. मला कावसारखं लगेच कट केले. अहो, इथला वरचा आकार पहा ना तुम्ही. वरचा हा आकार कसा आहे? सरळ घडी आहे, म्हणजे ही सरळ घडी येणार आहे. इथं कर्व आहे म्हणून हा कट होईल. या ठिकाणी कर्व आहे, कट होईल. या ठिकाणी कर्व आहे, कट होईल. आता खालचा आकार पहा. खालच्या आकाराकडे पहा. खालच्या आकाराकडे या ठिकाणी कापलेला आकार, या ठिकाणी कापलेला आकार पहा. काय झालंय इथं तिरकं. आता पहा, असे प्रश्न येतात आपल्याला कन्फ्युजन टाकणारे, की हा आकार सरळ आहे का आपल्याला. तो पर्याय 2मध्ये तिरका दाखवलेला आहे, तिरका येणारच नाही. आता या ठिकाणी कर्व पहा बरं. हा कर्वचा आकार पहा. या ठिकाणचा आकार या ठिकाणी तो या पद्धतीनं व्हायला पाहिजे पूर्ण. तो 3मध्ये काय दाखवले? तिरक्या रेषा दाखवलेल्या आहेत. या तिरक्या रेषा नाही होणार. इथं कर्वसारखा आकार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पण याच्यामध्ये कन्फ्युजन काय आहे पहा. जेवढा आकार कापलेला आहे त्याच्या मानाने हा छोटा आकार दाखवलेला आहे. जास्त योग्य कोणतं? अशा पद्धतीनं पर्याय कट पद्धतीनं जावं लागतंय. तर तिथं कापलेला आकार तो वेगळा दाखवलेला आहे. आता इथं 3मध्ये पहा. आता मी 3चं 2चं पुन्हा कन्फ्युजन आपलं जिथं आहे ते मी खोडतो, की ज्याद्वारे आपल्याला उत्तरापर्यंत आपल्याला लगेच पोचायला आपल्याला ज्या काही अडचणी येत आहेत त्या पाहूया. आपण पुन्हा एकदा हे आपण समजून घेऊया. हा प्रश्न विचार करायला लावणार आहे. तर पर्याय कट पद्धत वापरावीच लागते. या ठिकाणी पहा, बाजूचा जो आहे या आकारावर, बाजूचा जो आकार आहे ना कट केलेला, असा इकडे पण येणार आहे कट केलेला. त्याच्यावरनं कोणता पर्याय कट होईल? पर्याय क्रमांक 1 कट होईल आणि 2 कट होईल. आता मधला आकाराकडे वक्रकार दिसतोय स्पष्टपणे, तो असा काही हे वाटत नाही, हे तिरक्या रेषा आहेत असं वाटत नाही. त्यामुळे इथं 3मध्ये तिरक्या रेषा दिलेत, त्यामुळे 3 कट करावा लागेल आणि उत्तराला आपल्याला 4ला जवळ जावं लागेल. पण 4मध्ये या ठिकाणी थोडेसे रेषा ज्या दाखवलेल्या आहेत, जे इथं पर्याय का कट करतोय कुठला आणि कशासाठी कट करतोय ते समजून घे. 2 का कट केला आपण? 2 या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा कट असायला हवा होता, तो पद्धतीनं नाही आहे. त्या ठिकाणी तिरका कट दिलेला आहे, त्यामुळं आपण हा या ठिकाणी असा कट दिलेला आहे म्हणून तो 2 कट केलेला आहे. 3 आणि 4मधलं कन्फ्युजन पहा, की या ठिकाणी जर कटिंग या ठिकाणी असं जर तिरकं कटिंग असतं तर याचं तिरकं असं झालं असतं.
पण तिथं तिरकं नाही आहे. दुसरी गोष्ट, खालचा जो कर्व आहे हां, तो कर्व देखील 3मध्ये दिलेला नाही. जास्त योग्य उत्तराच्या जवळ जाण्यासाठी पर्याय क्रमांक 4च नोंदवावं लागेल आपल्याला. असे कन्फ्युजन करणारे प्रश्न आपल्याला येतातच, आणि असे कन्फ्युजन करणारे प्रश्न तिथं विचार करून सोडवणं खूप गरजेचं असतं. धन्यवाद मित्रांनो. या पद्धतीनं आपण यावरचे प्रश्न सोडवतो आहोत. भेटू पुढील भागामध्ये पुन्हा एकदा.